मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, मुस्लिम समाजाचा अजेंडा चौफिलीवर 1 तास रास्ता रोको। यती नरसिंहानंद यांनी 29 सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील हिंदी भवन येथे आयोजित कार्यक्रमात इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी अजिंठा बसस्थानकावर मंगळवारी सकाळी 10 वाजता 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती। जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा येथील बसस्टँड चौफुलीवर संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी मुफ्ती अईद, मौलाना अब्दुल करीम मुस्तफाई, जुबेर मौलाना, मौलाना मतीन, मौलाना मुजाहिद मिर्झा, मौलाना उस्मान, मौलाना अरशद, मौलाना इकराम, मौलाना फरीद, मौलाना नदीम, मौलाना सादिक, मौलाना इमरान, मौलाना हबीब, हाफिज आदिल, हाफिज इफ्तेखर, हाफिज आमेर, हाफिज सदाम, मोहसिन पठाण, शेख मुख्तर, शेख यूनुस, शेख सरफराज, शेख नासेर, असलम पठाण, शेख फेरोज, शेख शाहरुख, शेख अख्तर, सादिक शाह, रज्जाक पठाण, यूनुस सौदागर, अब्दुल समद, अब्दुल अजीम, शेख अयाज, सलमान पठाण यांच्यासहित मुस्लिम समाजातील धर्मगुरू, मुफ्ती, मौलाना व तसेच मुस्लिम समाज बहुसंख्येने हजर होते। यावेळी आंदोलकांनी म्हटले, गाझियाबादचे पुजारी नरसिंहानंद यांनी मुस्लिम धर्म व हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले। त्यांचे हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे। समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावण्याचं काम अशा प्रवृत्तीचे लोक करू लागले आहेत। अशा व्यक्तींविरोधात शासनाने कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशी द्यावी। नरसिंहानंद यांचे हे विधान देशद्रोहीपणाचे आहे। अशा व्यक्तींना पायबंद घालणे आज गरजेचे झाले आहे, जेणेकरून पुन्हा कोणी असे गैरवक्तव्य करू नये, असे यावेळी आंदोलकांनी म्हटले आहे। संतप्त युवकांनी निषेधार्थ तिरंगे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आंदोलनादरम्यान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आंदोलनास्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले। त्यानंतर शांतीपूर्वकरित्या आंदोलन मागे घेण्यात आले। अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे, फौजदार गणेश काळे, फौजदार विकास चौधरी, पोलीस नाईक विकास लोखंडे, बीट जमादार संतोष पाईकराव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.